के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मीरा भाईंदरचा जो काय आत्ता 7 जुलै 2024 रोजी झालेला जो रिसेंट झालेला पेपर आहे त्याचं इन डिटेल ॲनालिसिस बघतो आणि या पेपरच्या अनुषंगानं म्हणजे जे मुंबईच्या ह्याला पोलीस भरतीला फॉर्म भरतील, जे ठाण्याला आता ज्या परीक्षा होणार आहेत मुंबईचे साधारणतः 1 ऑगस्टच्या दरम्यान डेट येण्याची शक्यता आहे आणि ठाण्याची मे बी 17-18 ऑगस्टला त्या ठिकाणी एक्झाम होईल। तर याच्यानंतर नवी मुंबईचा पेपर घेणार आहे जेणेकरून विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर घेत असताना आपण जे काय लॉजिक ट्रिक्स वापरतो, ऑप्शनवरून आन्सर काढण्याचा प्रयत्न करतो, ह्याला प्युअरली एक अभ्यासाचा बेस आहे। अभ्यासाच्या बेसिसवरती आपण त्या पद्धतीनं ऑप्शन कशा पद्धतीने एलिमिनेट करता येतील, लॉजिक कसं वापरता येईल, हे सगळं अभ्यासाला धरून करत असतो। म्हणजे एक गोळीबार करणे असातला प्रकार नाही। आणि ज्या ठिकाणी आपला अभ्यास थांबतोयच म्हणजे नाही आता हे आपल्या आवाक्याच्या बाहेर चालले, त्या ठिकाणी मी तुम्हाला प्युअरली सजेस्ट केलेलं असतं की बाबा तुम्ही कशाला तरी एकाला गोल करायचं आहे तर तुम्ही ऑप्शन नंबर 3ला गोल करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी 100% मार्कमध्ये त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज भेटलेलं दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे काही ठराविक संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल जे काय 2023 मधल्या झालेल्या 78 प्रश्नपत्रिकांचे उत्तरे व स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे ज्या काय 78 प्रश्नपत्रिका 2023 झाल्या होत्या त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। त्याच्यानंतर 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबलमध्ये सर्वच्या सर्व विषय कव्हर केलेले 7000 साधारणतः वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होतील अशा पद्धतीने तक्ते, मुद्देसूद मांडणी आणि विवेचनाद्वारे त्या ठिकाणी हे पुस्तक अत्यंतिक दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून दिलेले। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिकांचा आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपरचा स्पष्टीकरणात्मक त्या ठिकाणी संच हा अवेलेबल करून दिलेला आहे। पोलीस कॉन्स्टेबल निवडक 25 प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या निवडक 25 प्रश्नपत्रिकांचा हा सेट आहे। याच्यामध्ये देखील ह्या 25 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरणात्मक विश्लेषण त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे। संपूर्ण बुद्धिमापन म्हणून आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून या पुस्तकाला एक सर्वोत्तम एडिशन म्हणजे सर्वोत्तम प्रकाशन अशा पद्धतीनं त्या पुस्तकाला दर्जा भेटलेला आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी ही नवीन एडिशन त्या ठिकाणी आलेली आहे। पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा, मोटार वाहन चालवण्याचे आणि वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम, हे जे काही सिम्बॉल्स आहेत जे चालकसाठी विद्यार्थी मित्र फॉर्म भरत असतात त्यांना हे सगळे सिम्बॉल्स त्या ठिकाणी दिलेले। शिवाय जे काय 2023च्या झालेले आहेत, 2021च्या झालेले आहेत, याच्यामध्ये जेवढे जे काही चालकच्या संदर्भात क्वेश्चन आलेले आहेत तेवढे सर्वचे सर्व क्वेश्चन या बुकमध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। शिवाय वाहतुकीबद्दलचे नियम असतील, कायदे असतील ते देखील या पुस्तकात कव्हर केलेले आहेत। नवीन मोटर वाहन दुरुस्ती अधिनियम 2019चा त्याची देखील माहिती याच्यामध्ये कव्हर केलेली आहे आणि साधारणतः 650च्या आसपास त्या ठिकाणी MCQ कव्हर होतील अशा पद्धतीचं हे बुक आहे। त्याच्यानंतर जो काही जीकेचा पोर्शन आहे, पोलीस भरतीसाठी अत्यंतिक महत्त्वाचा असलेला जीकेचा पोर्शन 25 मार्कासाठी जीके विचारलं जातं, तर त्याच्यासाठी आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज जीकेसाठी सर्वोत्तम असलेलं प्रकाशन आहे। याच्यामध्ये चालू घडामोडी 2024च्या सह हे पुस्तक दिलेलं आहे। तुम्ही बघू शकता, मला वाटतंय अहमदनगर आत्ताची अहमदनगर 2024 की लातूर 2024 या दोन तीन जिल्ह्यांपैकी ह्या नसत्या कव्हर पेजवरती हा क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले की सध्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला भेटलेला आहे, तर अशोक सराफ असं त्यांचं नाव आहे। म्हणजे अत्यंतिक दर्जेदार स्वरूपाचं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असलेल्या चालू घडामोडी या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी असं आपलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण अशा दोन्ही आहे। मराठीचा शब्दसंग्रहाचा जो काही के सागर पब्लिकेशनचा बुक आहे हे MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंतिक नावाजलेले त्या ठिकाणी पुस्तक आहे। राज्यसेवा कंबाई सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित प्राध्यापक प्रमोद हुमणे सरांचं त्या ठिकाणी पुस्तक आहे आणि आपला हा मीरा भाईंदर 2024चा क्वेश्चन पेपर। विद्यार्थी मित्रांनो,
आता नवी मुंबईचा जर पेपर पाहिला तर तो पेपर सोपा होता, 100% मेरिट वरती जाणार. मीरा भाईंदरचा पेपर बघितला, मेरिट खाली येणार. म्हणजे त्या ठिकाणी त्या पेपरचा दर्जा मेरिट ठरवत असतो. बर, हा पेपर 80 मार्क घेण्यासारखा होता. मी सगळ्या माझ्या जेवढ्या आतापर्यंत मराठीचे 2 पार्ट घेतले, बुद्धिमापनचे 2 पार्ट घेतले आणि अंकगणिताचे 1-2-3 पार्ट त्या ठिकाणी झाले. कारण प्रत्येक गणित त्या ठिकाणी इन डिटेल मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. कारण यूट्यूबला तुम्ही जर बाकीच्यांचे व्हिडिओ पाहिले तर तेवढे इन डिटेल एक्सप्लेनेशन सांगितलं नाही. मी इन डिटेल सोपं कसं करता येईल, विद्यार्थ्यांना कसं समजेल, ह्या अनुषंगाने एकदम स्लो पद्धतीनं तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अंकगणिताचे 1-2-3 व्हिडिओ घेतलेले आहेत. शिवाय ज्यांना बाबा अजून म्हणजे फास्ट ज्यांना हवं असेल त्यांनी 2चं स्पीड लावून पण रिव्हिजन त्या ठिकाणी ते ह्या पेपरला करू शकतात. 2चं स्पीड लावायचं आणि फटाफट 2च्या स्पीडनं हे लेक्चर्स त्या ठिकाणी कव्हर करून घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला आपण जीके पाहिलेलं आहे आणि त्या जीकेच्या पार्टमध्ये जीकेचा पार्ट माझी सर्व विद्यार्थी मित्रांना आग्रहाची त्या ठिकाणी अशी विनंती आहे की तुम्ही माझा जो जीकेचा व्हिडिओ आहे जो आत्ता मीरा भाईंदरला आलेला आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जीके मी अत्यंतिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितले. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, जीके तेवढ्या लेवलला कुणी एक्सप्लेन करून सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट, मी ज्या पद्धतीनं ऑप्शन डील केलेत त्या पद्धतीनं ऑप्शन डील केले नाही. शिवाय आत्ता जिथं प्रश्न आलाय त्याचे ऑप्शन काय आलेत आणि पुढं काय क्वेश्चन येऊ शकतो असं प्रिडिक्शन असं सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलेला माझा जीकेचा रिसेंटली तो व्हिडिओ पडला असेल. आणि आता हा लास्टचा जीकेचा क्वेश्चन झाल्यानंतर हा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी संपेल. या जीकेच्या पोर्शनमधून मला एवढं कळलं की साधारणतः एक 10-11 क्वेश्चन मला वाटतं 10 क्वेश्चन सरासरी सायन्सवरती असेल. 10वीचं सायन्सचं स्टेट बोर्डचं पुस्तक सोडायचं नाही. पहिल्यांदा कॉलममध्ये दिलेलं, त्यानंतर इम्पॉर्टंट फटाफट बेसिक करून घ्यायचं. 100% मार्क पडतात. नसेल ऑप्शन नंबर 3 माझा याचा बाजूला व्हायचं. 100% तुम्हाला सायन्सला मार्क येणार म्हणजे येणार. मला त्याच्या बाहेरचे ते क्वेश्चन गेलेले दिसले नाहीत. बेसिक लेवलला क्वेश्चन होते. दुसरी गोष्ट, जे काय 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं हिस्ट्रीचं पुस्तक आहे त्या हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर 2 समाज सुधारकांवरती दिले. त्याच्यातले सगळेच्या सगळे समाज सुधारक व्यवस्थित करायचे, त्याच्या बाहेर हिस्ट्रीचा क्वेश्चन गेलेला नाही. आणि बाकी चालू घडामोडीवरती तर तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे T20चा क्वेश्चन असेल. म्हणजे मला वाटतं T20चा सामना संपला, 7 जुलैला पेपर झाला. अगदी एक क्वेश्चन मला असा दिसला की 2 जुलैला जे काय, आता मला त्याचं नाव आठवण आहे, उत्तर प्रदेशमधलं हिनायत का काहीतरी ते आहे, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली, 100 लोक मेली. आणि 7 तारखेच्या पेपरमध्ये ते विचारलं की बाबा ते कुठं आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. म्हणजे त्याच्यावरून एक आढावा घ्यायचा की जेवढे आता राहिलेले पेपर असतील, जसं की बाबा ठाण्याचा पेपर असेल, मुंबईचा पेपर आता होणार आहे, ठाण्याचा पेपर होणार आहे, तर मग जे पेपर होणार त्या पोरांनी लक्षात ठेवायचं की 2-4 दिवस अलीकडपर्यंत पण चालू घडामोडी विचारल्या जाते. बरं, फार हार्ड विचारलं जाते का? नाही, वरचीवर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले आहेत. T20 वरती जे काय रिसेंटली सामने झालेत क्वेश्चन तिथं टाकलेले आहेत. ऑलिम्पिक वरती तुम्हाला क्वेश्चन येणारच, कारण ह्या वर्षी ऑलिम्पिक आहे 2024चं. त्याच्यामुळं ऑलिम्पिक मधले महत्वाचे खेळाडू कोणते आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे पाठच करून जायचं, कारण क्वेश्चन येणारे म्हटल्यावरती तसलं सोडायचं नाही. आणि जर क्वेश्चन तुमचे जर असे पाठ असतील तर सकाळी मी एक पेपर कुठला तरी बघत होतो. मी ज्या वेळेस व्हिडिओ चालू केलेत, मला वाटतं पहिला पेपर मी नागपूर ग्रामीणचा घेतलेला आहे. आणि त्या नागपूर ग्रामीणच्या माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले की अटल सेतूवरती 100% क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहे. 100% तुम्हाला विचारलं जाईल की अटल सेतू कशाला जोडणार आहे. तुम्ही आत्ता रिसेंट आलेले पेपर काढून बघा, त्यांनी तिथे क्वेश्चन विचारला की अटल सेतू कशाला जोडलेले. फक्त त्यांनी फसवलेलं भारी. अटल सेतू विचारत असताना त्यांनी काय केलं की सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबईला जोडलाय, हे सगळ्यांना माहिती होतं. नवी मुंबईला जोडलेला आहे तो सगळ्यांना माहिती, पण त्यांनी काय केलं, पहिला आणि दुसरा ऑप्शन बघा, पहिला आणि दुसरा ऑप्शन नवी मुंबई दिले, पण पुढं कशाला जोडले. तर बघा ना, तुम्ही लॉजिकली विचार करा की जे काही आपले हे आहे ठाणे वगैरे ते वरती राहिलं, तर नवी मुंबई आणि खालचा दक्षिण मुंबईचा पार्ट, नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई याच्यामध्ये तर ते जोडलेलं आहे. नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई नावाशिवाय ते
काय शिवडी ते नाव अशा पद्धतीने काय ते जोडलेलं आहे. आणि ह्याची लांबी आता इथून पुढच्या पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. 21.8 किलोमीटर त्या ठिकाणी ते जोडलेले. मग त्यामुळे हे लक्षात ठेवणं तुम्ही अपेक्षित होतं. मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं होतं, तुम्ही माझा जवळपास 3-4 महिन्यापूर्वी, मला वाटते मार्च महिन्यातला व्हिडिओ असेल, तुम्ही काढून बघा. आता त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले. दुसरा एक क्वेश्चन चालू घडामोडीचा मला अजून एक इम्पॉर्टंट वाटला, की लातूरला विचारलंय की बाबा लातूरला अमुक अमुक खासदार आहेत, तर ते त्यांचा पेशा काय, म्हणजे कशा जे खासदार निवडून आले ते खालीलपैकी कशाचे डॉक्टर आहेत. डोक्याचे, डोळ्याचे, कानाचे, असं काहीतरी ऑप्शन त्या ठिकाणी होते. ज्याला आलं नसतं ना, तुम्ही आत्ता पेपर ओपन करून बघा. ऑप्शन नंबर 3ला डोळ्याचे डॉक्टर असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरताय तो जिल्ह्यासाठी फॉर्म होता. आता जे मुंबईला फॉर्म भरतायत त्यांना तसा पद्धतीचा क्वेश्चन येणार नाही. दुसरी एक गोष्ट, पॉलिटीवरती त्यांनी बेसिक क्वेश्चन लिहिलेले, म्हणजे विधानसभा असतील, विधान परिषद असेल, त्यांच्या रचना, आत्ता रिसेंटली झालेल्या निवडणुका असतील, त्यातल्या ठळक बाबी याच्यावरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताय, आता फॉर एक्झाम्पल मुंबईची भरती आहे, ठाण्याची भरती आहे, तर तुम्हाला तिथले आयुक्त माहितीच असायला पाहिजे. पोलीस भरतीचा चढता उतरता क्रम, सर्वात टॉपचं पद कुठलं, तळातलं तर आपल्याला माहिती आहे, आपण ज्याच्यासाठी फॉर्म भरतो पोलीस शिपाई किंवा ज्याला कॉन्स्टेबल आपण म्हणतो तेच आहे. मग वरचं सगळ्यात कुठलं पद आहे, जो मला वाटतं मी पहिलेच 2-3 व्हिडिओ घेतलेले आहेत, त्या पहिल्याच नागपूरच्या ह्याच्यामध्येच मी पोलीस भरतीचा अख्खा तो क्रम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. सांगितलं होतं की ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. कुठल्या पण ठिकाणचा चढता उतरता क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला ह्याच पेपरमध्ये, मला वाटतं ह्याच पेपरमध्ये त्या ठिकाणी मला नवी मुंबईच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी विचारलेले की खालीलपैकी कोणतं पोलीस दलातलं उच्च पद आहे, आणि खाली ऑप्शन त्या ठिकाणी फ्रेम करून त्या ठिकाणी दिलेले होते. म्हणजेच काय, एक्झामिनर एका साच्याच्या बाहेर जात नाही. त्याच्यामुळं पेपरला जाताना विनाकारण दडपण घ्यायचं नाही. जे आपण केले त्याच्यावरती 100% ठाम राहायचं, की जे मी केले ते 100%, आणि आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही आठवायला गेलात की 100% पॅनिक होणार. पॅनिक झाला की त्या ठिकाणी तुमचा पेपर जाणार. त्यामुळे आठवायला जायचं नाही. तुम्ही ऑप्शन बघितले ना, तर ज्यावेळेस मी स्वतः पेपरला जात असतो, पेपरला जाताना मी एकदम निवांत जातो. आता राज्यसेवेच्या पेपरला गेलो तर मध्ये पेपर घेऊन जातो, मध्ये तासभर, अर्धा तास, 2 तास वेळ असतो, 2-3 तास पेपर टाकून झाडाखाली मस्त झोपतो. काही आठवत बसायचं नाही, कारण आपण वाचलेलंच एवढ्या वेळा असतं की बाबा क्वेश्चन समोर आला. आता फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे की अपूर्ण, एखादा मुद्दा अपूर्ण असतानाच खालीलपैकी तो मुद्दा मधूनच तोडावायचा असेल, खालीलपैकी कोणतं विरामचिन्ह वापरतं. 100% लोपचिन्ह ह्याचं उत्तर आहे. ऑप्शन बघितलं की तुम्हाला उत्तर येणारच, कारण ते तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये स्टोअर असतं. त्याच्यामुळे 100%, आणि थोडं मेमराईज करायचं. म्हणजे आता असं टार्गेट ठेवायचं ना, मी आज 100 पान वाचेल, अर्ध पेज वाचायचं, पहिल्यांदा 4 लाईन वाचायच्या, शांत बसायचं, आठवायच्या. त्या 4 लाईन आपल्याला आठवतात का. सुरुवातीला 2 लाईन आठवण्याकडे प्रयत्न करायचा. तुम्ही बघा, आठवायला गेलं की बाकीचे विचार येतील. लगेच तुम्हाला ती प्रोसेस तेवढे 100% होणार नाही. ही मेथड जर तुम्ही अभ्यासाची वापरली की बाबा आठवायचं, 4 लाईनी वाचलेत ना, यार मला 4 लाईनी त्या आठवत आहेत का. एखादा क्वेश्चन वाचलाय तर तो क्वेश्चन, आता फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन मी वाचला तर हा क्वेश्चन मला आठवतोय का, की बाबा एखादा मुद्दा मध्येच तोडावायचा असल्यास, बघा कीवर्ड काय त्यातला, मध्येच तोडावायचा असल्यास काय म्हणतात, त्याला लोपचिन्ह म्हणतात. बरं, बाकीचे कुठले ऑप्शन होते, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. बरेचसे क्वेश्चन ॲज इट इज रिपीटेड. अंकगणित बुद्धिमत्ताचा पॅटर्न ॲज इट इज रिपीटेड. 80 मार्क्स घेण्यासारखा 100% पेपर असतोच. पेपरवरती तुम्ही काम करायला त्या ठिकाणी शिका. ओके, तर आपला जो काय पुढचा क्वेश्चन आहे, थोडेच क्वेश्चन राहिले. तर आता हा बघा 56 नंबरचा क्वेश्चन आहे. नंबरचा क्वेश्चन आहे. ह्या 56 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं क्वेश्चन विचारलेला आहे, मेंदूचा कोणता भाग, ज्यांना दिसत नसेल त्यांनी 720 ला व्हिडिओ घ्या किंवा PDF स्वतःजवळ ठेवा. मेंदूचा खालीलपैकी कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांना नियंत्रित करतो. मला सांगा, हृदयाचे ठोके कधी चालू करायचे, कधी बंद करायचं हे तुमच्या हातात आहे का? हातात नाही. रक्तप्रवाह आता बंद करायचा आहे, असं एखादा माझ्या मनात आलं, नाही आता माझा रक्तप्रवाह बंद करायचा आहे, माझ्या हातात आहे का? माझ्या हातात नाही. श्वासोच्छवास बंद करायचा आहे,
घ्यायचाच नाही आता तासभर श्वास, असं माझ्या हातात आहे का? म्हणजे ह्या कसल्या क्रिया आहेत? ह्या अनैच्छिक क्रिया आहेत. कसल्या? अनैच्छिक. अनैच्छिक म्हणजे माझ्या इच्छेच्या विरुद्ध अनैच्छिक, आणि दुसरे असतात ते ऐच्छिक. दुसरे असतात ते ऐच्छिक. ऐच्छिक क्रिया, ऐच्छिक क्रिया, ऐच्छिक आणि अनैच्छिक. ऍक्च्युली मला इंग्लिशमध्ये येतं व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. अनैच्छिक आणि ऐच्छिक क्रिया. ऐच्छिक म्हणजे काय? माझ्या मनाने, माझ्या मनाने. सोपं सोपं करायचं, आपल्याला काही सायन्सच्या भाषेत शिकायचं. उत्तर बरोबर आलं म्हणजे पास झालं. ऐच्छिक क्रिया म्हणजे माझ्या मनाने. माझ्या मनाने म्हणजे काय? आता मला वाटलं की नाही बाबा हे माझ्या हाताची 5 बोट, मला असा हात हलवायचा आहे. मला असं वाटलं की नाही आता इकडेच बघायचंय. मला असं वाटलं की नाही माझे मान हलवायचे, पाठ हलवायचे, डोकं हलवायचे, पाय हलवायचे, खांदा हलवायचा. ही माझ्या ऐच्छिक क्रिया आहेत. मग ह्या ऐच्छिक क्रिया कोणावरती डिपेंड आहेत? अनैच्छिक क्रिया कोणावरती डिपेंड आहेत? बाकी ब्रेनचा जो पार्ट असतो त्याच्यामधला कुठला पार्ट कशाला मॅनेज करतो ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले. म्हणजेच कोणत्या भागाचं काय कार्य आहे, बघा मेंदूच्या कोणत्या भागाचं काय कार्य आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहे. एकदा क्वेश्चन आता मला आठवत नाही, पण मीच एक पेपर घेतला, मी 3 ते 4 पेपर घेतले, त्याच्यामध्येच क्वेश्चन मला आठवतो. मेंदूचं वजन विचारलं होतं. साधारणतः मेंदूचं वजन बघा, लक्षात ठेवा 1400 ग्रॅम असतं बरं का. ग्रॅम तिथं नीट बघायचं, ग्रॅम दिलंय का किलोग्रॅम दिले. 1400 ग्रॅमच्या आसपास ब्रेनचं वजन असतं. म्हणजेच ते किलोग्रॅम मध्ये किती झालं? 1.4. हजारनं भागा त्याला. ह्याला 1400ला जर हजारनं भागलं, 1 2 3 घरानंतर 0, 1 2 3 म्हणजे किती झालं? 1.4 किलोग्रॅम एवढं काय मेंदूचं वजन त्या ठिकाणी आहे. मग जर मेंदूवरती जर ते प्रश्न विचारत असतील तर आपल्याला त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं अपेक्षित आहे. बघा सगळी माहिती. मग पहिला पॉइंट काय दिलाय की प्रमस्तिष्क. कुठला दिलाय? प्रमस्तिष्क. लक्षात ठेवायचं, हे प्रमस्तिष्क काय करतं की ज्या माझ्या मनानं होणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत म्हणजे ऐच्छिक क्रिया आहेत. बघा तुम्हाला हा शब्द देणार, ऐच्छिक क्रिया. मेंदूचा खालीलपैकी कोणता भाग ऐच्छिक क्रिया नियंत्रित करतो किंवा माझ्या मनानं, ऐच्छिक म्हणजे मनाला येईल ते, माझ्या इच्छेने किंवा माझ्या मनानं म्हणण्यापेक्षा आपण थोडं इच्छा असं म्हणू. इच्छा, माझ्या इच्छेने होणारी क्रिया कुठली आहे? तर ती जी काय मॅनेज करणार आहे ती करणार आहे प्रमस्तिष्क. कुठलं करणार आहे? प्रमस्तिष्क. बर, पुढचा ऑप्शन काय आहे? अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क काय करत असतं तर अनुमस्तिष्क शरीराचा बॅलन्स करण्याचं काम. बघा शरीराचा बॅलन्स करण्याचं काम. म्हणजे त्याला कसं म्हणता येईल? काय पॉइंट आहे? अनुमस्तिष्क. म्हणजे प्रमस्तिष्क कळलं की ऐच्छिक क्रिया. मी सगळे पॉइंटच तुम्हाला लिहून देतो म्हणजे जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहतील. उद्या जर क्वेश्चन ह्या 4 ऑप्शन वरती आला तर तुमचा कसाच तो चुकायला नाही पाहिजे, मार्कच पडायला पाहिजे. प्रमस्तिष्क. पहिला पॉइंट कुठला आहे? पहिला ऑप्शन बघू, प्रमस्तिष्क. प्रमस्तिष्क सेलेब्रम असं म्हणतात त्याला. प्रमस्तिष्क म्हणजे काय की हा काय करतो? शरीराच्या ऐच्छिक क्रिया, शरीराच्या पण नाही, फक्त कीवर्ड आपण लक्षात ठेवू. ऐच्छिक ज्या काही क्रिया असतात, ऐच्छिक क्रिया कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतो? प्रमस्तिष्क. दुसरं काय आहे? दुसरं आहे अनुमस्तिष्क. दुसरा आहे अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क काय करत असतं तर हा प्रमस्तिष्क हा भाग हा मेंदूचा जास्तीत जास्त भाग असतो. अनुमस्तिष्क काय करत असतं? शरीराचे संतुलन करण्याचं काम. बघा शरीराचे संतुलन करण्याचे काम हे कोण करत असतं? अनुमस्तिष्क करत असतं. आणि तिसरा जो आहे बघा, तिसरा ऑप्शन आहे काय? मस्तिष्क पुच्छ. तर आता ते काय मी लिहित नाही, तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. ज्याला जर आलंच नसतं त्याने डायरेक्टली जरी ऑप्शन नंबर 3 मारला असतं तरी त्याचं उत्तर आलं असतं. मस्तिष्क पुच्छ हे लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा विचारले बरं का, बऱ्याच वेळा विचारले. मस्तिष्क पुच्छ काय करत असतं की हृदयाचे ठोके असेल, रक्तप्रवाह असेल,
श्वासोच्छवास असेल किंवा एखाद्या वेळी उलटी येते बघा, उलटी येणं आपल्या हातात आहे का हो? आपोआपच येत असतं. सपोज तुमच्या शरीरात जर विषारी पार्ट काय जर गेला तर शरीर काय करत असतं, उलटीद्वारे ते बाहेर काढण्याचं, ते विष बाहेर काढण्याचं, पॉयझन बाहेर काढण्याचं काम करत असतं. म्हणजे ती आपल्या हातातली क्रिया आहे का? नाही. म्हणजे अनैच्छिक क्रिया असेल बघा. ह्याच्यासाठी दुसरा शब्द काय मी देतो, अनैच्छिक क्रिया. इथं लिहिलं होतं बघा मग असे, अनैच्छिक क्रिया. अनैच्छिक क्रिया कंट्रोल करण्याचं काम कोण करते? मस्तिष्क पुच्छ करते. आणि मेजोरज्जू, मेजोरज्जू काय करत असतो बघा, मेजोरज्जू, मेजोरज्जू ज्याला स्पिनल कॉर्ड, आपल्या पाठीचा कणा दिसतोय का ना, स्पायनल कॉर्ड म्हणतात, काही स्पिनल कॉर्ड म्हणतात. तर हा जो काही स्पायनल कॉर्ड आहे तर हा काय करत असतो, पाठीचा कणा. हा पाठीचा कणा हा मेंदूकडून बघा, पाठीचा कणा बरोबर कुठे गेलाय हे बघा. हे जे काय मस्तिष्क पुच्छ आहे बघा, यदा कदाचित इथं अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो की हा जो सगळ्यात पार्ट आहे हा मेंदूचा सगळ्यात मागील भाग आहे बघा. मेंदूचा सगळ्यात मागील भाग कुठला? मस्तिष्क पुच्छ. मेंदूचा सर्वात मागील भाग, सर्वात मागील भाग कोण आहे? मस्तिष्क पुच्छ आहे. त्याच्यानंतर अनैच्छिक क्रिया कंट्रोल करण्याचं काम कोण करते? मस्तिष्क पुच्छ करते. हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करते? मस्तिष्क पुच्छ. बघा मी 3 MCQ तयार केले. मेंदूचा सर्वात मागील भाग कुठला? मस्तिष्क पुच्छ. हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास कोण कंट्रोल करते? मस्तिष्क पुच्छ. त्यानंतर अनैच्छिक क्रिया कोण कंट्रोल करते? मस्तिष्क पुच्छ. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे त्याच्या नावातच आहे, पुच्छ म्हणजे शेपटी. पुच्छ म्हणजे शेपटी, शेपटीकडचा बाजू. तुम्ही ज्यावेळेस असा ब्रेन बघताय त्यावेळेस इकड मागच्या बाजूला सगळ्यात कोण असणार आहे? मस्तिष्क पुच्छ असणार आहे. संतुलन करण्याचं काम कोण करते? शरीराचं संतुलन करण्याचं काम बघा अनुमस्तिष्क करत असतं. हिथं हे कान जे काय आहेत आपले कान, कानाच्या हिथून जर आतमध्ये हे केलं तर त्या ठिकाणी काय असतंय? अनुमस्तिष्काचा त्या ठिकाणी पार्ट आहे. प्रमस्तिष्क काय करते? ऐच्छिक क्रिया म्हणजे हात हलवणे वगैरे, मला आता बोलायचं, मला आता शांतच राहायचं, रुसायचंय, असे सगळ्या क्रिया कोण करते? प्रमस्तिष्क त्या ठिकाणी काम करते. आणि लास्टचा पॉईंट आपण चौथा जो ऑप्शन दिला होता, चौथा ऑप्शन काय दिला होता? मेजोरज्जू दिला होता. मेजोरज्जू काय करत असतो? तर हा कुठे जोडलाय? ज्याला आपण पाठीचा कणा असं म्हणतो बघा. पाठीचा कणा ज्याला स्पिनल कॉर्ड इंग्लिशमध्ये म्हणतात, तो बघा बरोबर मणका हिथं आतमध्ये गेलेला आहे, कवटीच्या आतमध्ये गेलेला आहे. तर जे काय ब्रेन मधून शरीराला ज्या काय सूचना जातात बघा, मेंदूकडून शरीराला जाणाऱ्या सूचना ह्या पाठवण्याचं काम, प्रसारित करण्याचं काम कोण करत असतो? तर हा करत असतो. कोण करत असतो? मेजोरज्जू करत असतो. मेंदूकडून शरीराला ज्या काही सूचना जातात किंवा संवेदना जातात ह्या कुणाकडे द्वारे जातात? ह्या मेजोरज्जूद्वारे जातात. मेंदूकडून शरीराला काय ज्या काही सूचना पाठवल्या जातात की बाबा आता गरम, असं समजा की बाबा मी गरम चहाचा कप हातामध्ये धरलाय आणि चहा सांडला. चहा सांडल्यानंतर माझी बोटं भाजली. बोटं भाजल्यानंतर लगेच मेंदूकडून सिग्नल येतो काहीतरी धोका आहे, कप सोडून दे, की लगेच आपण कप सोडून देतो, कप फुटतो. का? तर आपल्याला भाजलं. ओके, म्हणजे ह्या ज्या काही सूचना ब्रेनकडून बाकीच्या शरीराला त्या ठिकाणी दिल्या जातात तर त्या कशा? ह्या मेंदूरज्जूद्वारे, म्हणजे जो काय आपला स्पिनल कॉर्ड आहे त्याच्याद्वारे देत असतात. आणि हे ब्रेनचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन MCQ आता कदाचित होऊ शकतो. म्हणजे जवळपास 7-8 MCQ मी तुम्हाला सांगितले. पिट्युटरी ग्लँड म्हणून एक असते, पिट्युटरी ग्रंथी. पिट्युटरी ग्रंथी ही कुठं असते? ही मेंदूमध्ये असते. कुठं असते? मेंदूमध्ये असते. बऱ्याचशा वेळा काय विचारता येईल? पिट्युटरी ग्रंथी कुठं असते? मेंदूमध्ये असते. मेंदूमध्ये बारीक वाटाणे एवढी, म्हणजे जिथं मेंदूचा मधला पार्ट आहे, म्हणजे जिथं हा ऑब्लिंगेटा म्हणून पार्ट असतो, तिच्या बरोबर वरच्या साईडला वाटाण्याच्या दाना, डॉट वाटाण्याच्या दाण्या एवढी ही काय असते? पिट्युटरी ग्लँड असते. ग्लँड म्हणजे ग्रंथी. तर ही पिट्युटरी ग्रंथीला मास्टर ग्रंथी असं म्हणतात. काय म्हणतात? मास्टर ग्रंथी असं म्हणतात. म्हणजे ग्रंथी
मास्टर ग्रंथी असं म्हणतात. मग असा क्वेश्चन विचारतील तुम्हाला की शरीरातल्या खालीलपैकी कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असं म्हणतात? कोणाला? पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्रंथी ही कुठे वसलेली? ती मेंदूमध्ये वसलेली आहे. ही काय करत असते? तुमच्या शरीरातल्या सगळ्या भावभाव सगळे जे काय बाकीच्या ग्रंथी आहेत ह्यांना कंट्रोल करण्याचं काम हे कोण करत असते? पिट्युटरी ग्लँड करत असते. आपली जे काय उंची वाढते, ग्रोथ हार्मोन जे काय त्यांना कंट्रोल करण्याचं काम ही करत असते. आपल्या वेगवेगळ्या भावना तयार होतात बघा. आपल्याला राग येतो, त्याच्यानंतर प्रेम होतं, त्याच्यानंतर शांत बसू वाटतं, असे नर्वसनेस येतो. ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या रिलेटेड आहेत? तर ह्या पिट्युटरी ग्लँडच्या संदर्भात आहेत. म्हणजे ह्या सगळे जे काय सगळ्या हार्मोन्सला कंट्रोल करण्याचं काम हे कोण करत असते? एवढीशी वाटाने एवढी ग्रंथी असते ती करत असते. मेंदू हा शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की साधारणतः मला तर ते सांगता येणार पण एक साधारणतः 5 लिटर रक्ताची आवश्यकता असते आणि 1 लिटर रक्त त्याच्यामध्ये कंटिन्युअसली फ्लो होत असतं. तर त्यामुळे आपण बघा एखादं जर येड्यासारखं करायला लागलं तर आपण त्याला म्हणतो का तुझ्या काय मेंदूला जरा रक्त पुरवठा कमी होतोय का रे? त्याचं कारणच आहे, कारण त्याच्या पेशी जिवंत राहण्यासाठी त्याला ऑक्सिजनची कंटिन्युअसली गरज आहे आणि ब्लडची कंटिन्युअसली त्या ठिकाणी गरज आहे. ओके, म्हणजे हे सगळे मेंदूच्या रिलेटेड जर क्वेश्चन विचारला तर आता ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. तुम्ही 100% माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला जास्तीत जास्त ब्रेनचं वजन विचारतील किंवा मेंदूचं वजन किती आहे? साधारणतः 1400 ग्रॅमच्या आसपास त्या ठिकाणी असतील. 1300 ते 1500 ग्रॅमच्या मध्ये त्या ठिकाणी वजन त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. पण साधारणतः 1400 ही लुसेंट पब्लिकेशनमध्ये जी फिगर आहे ती मी उचललेली आहे. त्याच्यानंतर प्रमस्तिष्क ऐच्छिक क्रिया कंट्रोल करण्याचं, त्याच्यानंतर मेजुरज्जू प्रमस्तिष्क की मस्तिष्क पुच्छ लगेच लक्षात ठेवा. अनैच्छिक क्रिया, अनुमस्तिष्क संतुलन, शरीराचा जो काय बॅलन्स आहे. आपण बघा दारू पिल्यानंतर ह्याच्यावरचा कंट्रोल जातो, त्यामुळे बघा त्याचा बॅलन्स जातो. ओके, चक्कर ज्यावेळेस येत असते त्यावेळेस शरीराचं संतुलन जातं, अनुमस्तिष्क त्या ठिकाणी काम करत असतं. मेजुरज्जू काय करतोय तर ज्या काय मेंदूकडून शरीराला ज्या काही सूचना दिल्या जातात त्याला कंट्रोल करण्याचं काम मेजुरज्जू करतोय. पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्रंथी ही कुठे आहे? मेंदूमध्ये वसलेली, तिलाच काय म्हणतात? मास्टर ग्रंथी असं म्हणतात. आणि बाकीचं आपल्या ज्या काय भावभावना आहेत शरीरामध्ये उत्पन्न होणार आहे बघा काय काम आहे तिचं? भावभावना असतील, त्याच्यानंतर उंची वाढते ज्याला ग्रोथ हार्मोन असं म्हणतात, जीएच जे काय ग्रोथ हार्मोन, ह्या सर्वांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असते? ही पिट्युटरी ग्लँड करत असते. ओके, म्हणजे सगळेच्या सगळे त्या ठिकाणी मी मस्तिष्क पुच्छ म्हणजे काय? हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, अनैच्छिक क्रिया ज्या काय आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असते? मस्तिष्क पुच्छ करत असते. मेंदूचा सर्वात मागील भाग आहे हे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं. याच्या बाहेर येणाऱ्या आगामी काळात मेंदूवरती जर प्रश्न विचारला तर तो बाहेर जाणार नाही. मागच्या लेक्चरला जे काय मागचं चिकित्सा लेक्चर घेतले, ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून जाऊन बघा. त्याच्यामध्ये पण मी बाकीचे चारी ऑप्शन डिटेलमध्ये घेतले. फुलाचा त्या ठिकाणी विचारलं होतं की पाकळ्या कशाला म्हणतात? बघा दलपुंजाला पाकळ्या म्हणतात. उद्या विचारतील की फुलाच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रकाश संश्लेषण होतं? तर जे काही निदलपुंज असतं, म्हणजे बघा गुलाबाचा देठ हिरवा असतो, हिरवं काय असं पाण्यासारखा पार्ट असतो, मग वर पाकळ्या असतात. आणि हे जे काही निदलपुंज आणि दलपुंज आहे हे त्या फुलाला काय करत असतं? आधार देण्याचं काम करत असतं. म्हणजे त्या फुलाच्या ॲसेसरीज आहेत, नेसेसरी पार्टमध्ये येत नाहीत. नेसेसरी मग पुमंग असतील, जायंग असतील, म्हणजे जे काही स्त्री पार्ट आहेत ते सगळ्यात त्याच्यामधले महत्त्वाचे, पुंकेशर ज्याला म्हणतात ते त्यातले महत्त्वाचे पार्ट आहेत. ओके, अत्यंत एक महत्त्वाचा त्या ठिकाणी MCQ होता, योगायोगानं तो या ठिकाणी कव्हर झालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 57 नंबरचा. ज्याला लगेच लिहिणं शक्य होत नसेल त्याने काय करायचं? स्क्रीनशॉट काढायचे आणि मी एक क्वेश्चन समजून सांगितल्यानंतर कंपल्सरी पॉज करायचं, तो क्वेश्चन आठवायचा. मी काय काय सांगितले ते, मी एकही क्वेश्चन MCQच्या बाहेर सांगत नाही. त्याच्यामुळे 100% तुम्हाला हे लेक्चर बेनिफिशियलच ठरणार आहे. 57 नंबरचा क्वेश्चन, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी या 4 सृष्टीमध्ये विभाजन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं? शास्त्रज्ञाचं नाव काय होतं? आता तुम्हाला मी परत एकदा सांगतो, मी वारंवार कितीतरी माझ्या लेक्चरमध्ये सांगितले, माझे जवळपास आता 100 लेक्चर त्या ठिकाणी यूट्यूबला असतील. मी त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तिविशेषवरती क्वेश्चन असेल, बघा व्यक्तिविशेषवरती जर क्वेश्चन असेल
तर ऑप्शन नंबर 3 ला शक्यतो त्या ठिकाणी उत्तर ठेवलेलं असतं. ज्याला येत नसतं त्याने डायरेक्ट जरी कोपलँड हे जर मांडलं असतं तरी त्याचं उत्तर 100% बरोबर आलं असतं. पण थोडा अभ्यासाचा भाग होता. इयत्ता 10वीचं जे काय स्टेट बोर्ड आहे ते 10वीचं स्टेट बोर्ड केल्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, बेसिक ज्या पार्ट दिलेले आहेत हे करूनच जायचे. शिवाय जे काय 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये कलर फॉर्मॅटमध्ये बघा तिथं दिलेले आहेत, म्हणजे सपोज प्लॅटिपस असेल त्याची कलरफुल इमेज दिलेली, मग ते काय करतो, तो अंडे घालणारा सस्तन प्राणी फॉर एक्झाम्पल, म्हणजे प्लॅटिपस बद्दल विचार, खाली उद्या प्रश्न असा विचारते खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडे घालतो, प्लॅटिपस उत्तर झालं. म्हणजेच काय, आता ही जे काय वनस्पतीचं वर्गीकरण दिले तर हे लॉजिक लक्षात ठेवायचं की व्यक्तिविशेषवरती त्या ठिकाणी क्वेश्चन चालला होता. बघा काय विचारले की खालीलपैकी 4 सृष्टीमध्ये वर्गीकरण कुणी केलं. बघा 4 सृष्टीमध्ये वर्गीकरण कुणी केलं. तर हा जो काही कार्ल लिनियस आहे, बघा ऍड करून सांगतो. पहिला ऑप्शन बघा दिला होता कार्ल लिनियस. बघा कार्ल लिनियस सगळ्यांना माहिती आहे. पहिला ऑप्शन दिला होता कार्ल लिनियस. कार्ल लिनियस. ह्या कार्ल लिनियसनं काय केलं तर वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण केलं. म्हणजे बाबा सजीवांचं वनस्पती आणि प्राणी या दोन गटामध्ये वर्गीकरण केलं. वर्गीकरण केले. बघा ह्या कार्ल लिनियसनं सांगितलं की बाबा प्राण्यां म्हणजे जे काही सजीव आहेत ह्या सजीवांचे वनस्पती आणि प्राणी असे 2 गट पडतात. किती गट पडतात? 2 गट पडतात. उद्या क्वेश्चन तुम्हाला ते असं विचारतील. आता इथं काय क्वेश्चन विचारलाय की 4 सृष्टीमध्ये म्हणजे 4 गटामध्ये कोणी विभाजन केले. उद्या हितले 4 शब्द काढतील आणि इथं देतील 2 गटामध्ये किंवा 2 सृष्टीमध्ये किंवा वनस्पती आणि प्राणी असं वर्गीकरण कोणी केले? कार्ल लिनियसनं केले. झाला मुद्दा क्लिअर. पहिला ऑप्शन क्लिअर झाला. आता बघा दुसरा ऑप्शन. अजून ह्याने काय केलं, ह्याचं सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत विचारलेलं एमसीक्यू अजून एक आहे. द्विनाम पद्धती, ज्याला बायनोमियल मेथड, बायनोमियल पद्धत असं म्हणतात. द्विनाम पद्धती ही द्विनाम पद्धती पण कुणी शोधून काढली? ह्या कार्ल लिनियसने शोधून काढली. उद्या जर तुम्हाला विचारलं की द्विनाम पद्धतीचा शोध कुणी लावला तर त्या ठिकाणी कार्ल लिनियसनं लावला असं लक्षात ठेवायचं. ओके, पहिला ऑप्शन झाला. आता दुसऱ्या ऑप्शनकडे येऊ. दुसऱ्यांदा कोणाला इथं हे केल दिसतंय, हे केल. मग इथं वेगवेगळ्या बघा हे दिलंय, त्यांनी बरोबर क्रमाक्रमानच दिले. म्हणजे आता हा जो आला होता कोण, कार्ल लिनियस आला होता, त्यांनी काय सांगितलं, वनस्पती आणि प्राणी करा. इथं प्रश्नामध्ये बघा दिलंय वनस्पती आणि प्राणी, म्हणजे ह्या कार्ल लिनियसचा संबंध संपला, ऑप्शन गेला. आता दुसऱ्या ऑप्शनकडे येऊ. काय दिलाय? हेकेल दिलाय, हेकेल. मग ह्या हेकेलचं काय काम असणार आहे? बघा दुसरा ऑप्शन दिलाय हेकेल. हेकेल तुम्ही लक्षात काय ट्रिक ठेवायची? HP गॅस. HP गॅस म्हणजे काय? बघा H फॉर हेकेल. हा H पासून सुरुवात होतो ना, ह्या H वरून हेकेल आणि ह्या P वरून प्रोटिस्टा. बघा ह्या P वरून लक्षात काय ठेवलं? प्रोटिस्टा. ह्या H वरून लक्षात काय ठेवलं? हेकेल. म्हणजे हेकेल या शास्त्रज्ञांनी वनस्पती, प्राणी आणि तिसरा कुठला घटक आणला? तिसरा घटक आणला. बघा तिसरा घटक केला त्याने अजून एक, तो म्हणजे आणला प्रोटिस्टा. मग आता परत मागे या बरं, आलो क्वेश्चनकडे. बघा कार्ल लिनियसचा तर विषय संपला, त्याने वनस्पती आणि प्राणी आणलं, ऑप्शन गेला. ह्या हेकेलनं काय केलं? वनस्पती झालं, प्राणी झालं, हे कार्ल लिनियसनं आणलं. प्रोटिस्टा कुणी आणलं? प्रोटिस्टा आणलं हेकेलनं. हेकेलनं जर प्रोटिस्टा आणलं असेल, बघा वनस्पती, प्राणी कुणी आणलं? कार्ल लिनियसनं आणलं. प्रोटिस्टा कुणी आणलं? हेकेलनं आणलं, ऑप्शन गेला. बरं पुढं. आता तिसरा ऑप्शन काय दिलाय की तिसरा ऑप्शन दिलाय कोपलँड. ह्या कोपलँडने काय केलेले? ह्या कोपलँडनं
मोनेरा नावाचे आणले, मोनेरा, मोनेरा। मग डिरेक्टली त्यांनी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मोनेरा या सृष्टीचं वर्गीकरण। आता मला सांगा हिथं किती गट झाले होते, ह्या कार्ल लिनियसनं ज्यावेळेस वनस्पती आणि प्राणी असं वर्गीकरण केलं त्यावेळेस गट किती झाले, म्हणजे सृष्टी झाल्या 2। बर, त्याच्यामध्ये परत तिसरा गट आणला, म्हणजे तिसरी सृष्टी आणली, प्रोटिस्टा नावाची। कुणी आणली, हेकेलनं आणली। मग ह्या कोपेलँडनं मोनेरा नावाचा अजून एक गट ऍड केला। मग आता गट किती झाले, हे 2, हा तिसरा आणि हा कितवा, चौथा गट झाला। चौथा गट म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणा, सृष्टी असं म्हणा, सृष्टी असं म्हणा। मग मला सांगा कोपेलँडनं कुठलं आणलं, मोनेरा नावाचा गट त्या ठिकाणी ऍड केला। मग आता गटामध्ये किती झाले, गटामध्ये झाले 4 सृष्टी। किती झाल्या, 4 सृष्टी। ह्याची एक ट्रिक मी लक्षात ठेवली, ट्रिक ही पण वरचे काय HP गॅस ही काय आहे, आपली ट्रिकच आहे। HP गॅस ही पण आपली काय ट्रिकच आहे, ही पण काय आपली ट्रिकच आहे। काय ट्रिक आहे की बाबा आमच्या ग्रुपमध्ये मोना नावाची मुलगी होती आणि लय अतिशय रागीट होती। बघा काय स्टोरी मी लक्षात ठेवली, माझ्या ग्रुपमध्ये मोना नावाची पोरगी होती। कोण, मोना, मोना नावाची मुलगी होती, ती अतिशय रागीट होती। रागीटलाच समानार्थ आपण काय म्हणतो, ती लय कोपिष्ट आहे बाबा। बघा ती काय लय कोपिष्ट आहे, म्हणजे मोना, मोना फार कोपिष्ट होती, फार कोपिष्ट, कोपिष्ट, कोपिष्ट म्हणजे रागीट, कोपिष्ट होती। कोपिष्ट होती म्हणजे काय होती, रागीट होती। आपण म्हणतो ना रागाला समानार्थी शब्द आहे रागीट, रागीट। ही वाक्य तुम्ही 5-6 वेळा म्हणलं ना, मोना फार कोपिष्ट होती। मग ह्या कोपिष्टवरून बघा, ह्या कोपिष्टवरून काय, ह्या कोपेलँड आणि मोनावरून मोनेरा, झालं पाठ। जसं HP गॅस म्हटलं की H फॉर हेकेल, P फॉर प्रोटिस्टा। कार्ल लिनियसनं काय केलं, ह्या कार्ल मध्ये किती शब्द येतं, 2 शब्द आहेत। किती, 2 शब्द आहेत। कार्ल मध्ये किती शब्द येतं, ह्या 2 शब्द आहेत। म्हणजे 2 वर्गीकरण केले, 2 गटामध्ये वर्गीकरण केलं, वनस्पती आणि प्राणी। समजतंय का, कार्ल मध्ये 2 शब्द आहेत, त्यांनी वनस्पती आणि प्राणी अशा 2 गटात वर्गीकरण केलं। बघा पुढे आला हेकेल, हेकेलनं काय केलं, ह्या 2 गटामध्ये अजून एक ऍड केला। किती गट झाले, 3। HP गॅस त्याची ट्रिक लक्षात ठेवायची, H म्हणजे हेकेल, P म्हणजे प्रोटिस्टा, झाला 3रा गट। आता 4था गट आणला, बघा कोपेलँड आला, त्याची ट्रिक काय लक्षात ठेवली, मोना फार कोपिष्ट होती। मोना फार कोपिष्ट होते म्हणजे काय, मोनामध्ये म फार मोनेरा आणि कोपिष्टवरून कोपेलँड ही जास्त झालं, त्याची हा कुठला गट झाला, 4था गट झाला। आता ह्याच्यानंतर ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारलाय तो आहे 5वा गट। बघा पुढचा शास्त्रज्ञ आहे जो चौथ्या नंबरच्या ऑप्शनला काय दिलं होतं, 4थ्या नंबरच्या ऑप्शनला दिलं होतं त्यांनी RH व्हिटाकार, रॉबर्ट व्हिटाकार, रॉबर्ट व्हिटाकार। म्हणजे हे सगळ्यांना माहिती असलेलं MCQ आहे, रॉबर्ट व्हिटाकार किंवा ज्याला RH व्हिटाकार असं म्हणतात। मग RH व्हिटाकार, R म्हणजेच रॉबर्ट, R म्हणजेच रॉबर्ट, RH व्हिटाकार। ह्या RH व्हिटाकारनं काय केलं की पंचसृष्टी आणली। बघा पंचसृष्टी आणली। पंचसृष्टी म्हणजे किती, पंचसृष्टी, पंच म्हणजे किती हो, पंच म्हणजे 5। म्हणजे त्यांनी काय केलं, 5 गटात वर्गीकरण केलं। 5 गटात वर्गीकरण करायला मला सांगा ऑलरेडी 4 गटामध्ये झालंच होतं, 4 गटापर्यंत तर आलंच होतं। म्हणजे त्यांनी 100% काहीतरी एक ऍड केलं, एक ऍड केल्यामुळे 4चं किती झालं, 5 झालं। मग क्वेश्चन त्या ठिकाणी आतापर्यंत असा विचारलाय, सगळ्यात IMP पॉइंट आहे हा बरं का, सगळ्यात VIMP पॉइंट आहे हा, की पंचसृष्टीचा जनक कोण। आतापर्यंत बऱ्याच एक्झामला क्वेश्चन विचारलाय, पंचसृष्टीचा जनक कोण। तर हा जो काय RH व्हिटाकार आहे याला पंचसृष्टीचा जनक असं म्हणतात। त्याने काय ऍड केलं, जसं ह्या कोपेलँडनं मोनेरा ऍड केलं, हेकेलनं प्रोटिस्टा ऍड केलं, बघा कार्ल लिनियसनं वनस्पती आणि प्राणी आणलं, तसं ह्या RH व्हिटाकारनं काय केलं होतं, RH व्हिटाकारनं पंचसृष्टीमध्ये कवकांना आणलं, कवक ज्याला बुरशी असं म्हणतो, फंगाय, कवकांना ऍड केलं। मग क्वेश्चन असा त्या ठिकाणी विचारला तो, खालीलपैकी कोणी कवकांना त्या ठिकाणी वर्गीकरणामध्ये स्थान दिलं, कुणी दिलं, RH व्हिटाकारनं दिलं। मग आता मला सांगा ऑलरेडी किती गट होते, 4 गट होते। आता त्याच्यामध्ये जर एक ऍड झाला तर सृष्टी कितीची होईल, 5 गट होतील। किती होतील, 5 गट होतील,
5 गट किंवा त्यालाच काय म्हणणार सृष्टी असं म्हणणार हा। मग आता ही जर 5 आहे 5लाच काय म्हणणार पंच असं म्हणणार, काय म्हणणार पंच असं म्हणणार। म्हणजे झालं क्वेश्चन सॉल्व्ह झाला। RH विटाकार ह्यानं पंचसृष्टी आणली। मग येऊ आता आपण क्वेश्चन कडे बघा। RH विटाकारनं पंचसृष्टी आणली म्हणजे ह्याने 5 आणले। आपल्याला विचारलंय 4 सृष्टीमध्ये, कितीमध्ये विचारलंय 4 सृष्टीमध्ये कोणी वर्गीकरण केले। RH विटाकार 5 जण म्हणल्या, ऑप्शन गेला। कार्ल लिनियसनं द्विनाम पद्धती आणली, वनस्पती प्राणी असं वर्गीकरण केलं, कार्ल लिनियस गेला। हेकेलनं काय केलं होतं, हा प्रोटिस्ट आणला होता। मोनेरा हा कोणी ऍड केलाय, ह्या कोपेलँडने ऍड केलाय। त्यांनी मोनेरा ऍड केल्यामुळेच काय झालं चौघांमध्ये वर्गीकरण झालं। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असं त्या ठिकाणी असणार आहे। ओके, म्हणजे लॉजिकली तुम्ही त्या ठिकाणी विचार करणं त्या प्रश्नाचा आवश्यक होतं। आणि ज्यांना समजलं नसेल त्यांनी काय करा, हे सगळं ह्याचा सगळ्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। अत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न आहे। वनस्पती वर्गीकरणावरती जर क्वेश्चन विचारला तर ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही। आणि मग अजून एक त्याच्यामध्ये रॉबर्ट हुक पेशीचा शोध कुणी लावला, ॲक्च्युली ती मृत पेशीचा शोध कुणी लावला असं आहे, पण ते जर विचारलं तर आपल्याला माहिती असावं की पेशीचा शोध कोणी लावला। पेशी ज्याला सेल असं म्हणतात, काय म्हणतात सेलचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानं काय केलेली त्या ठिकाणी पेशीचा शोध लावलाय। पण ही पेशी कशी होती, मृत पेशी होती, मृत पेशी। मग आता तुम्हाला माझ्याकडून क्वेश्चन आहे की जिवंत पेशीचा शोध कुणी लावला, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये शोधून मला 100% सांगायचं। याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही। म्हणजे आता तुम्हाला मी मेंदू घेतला, त्याच्यानंतर फुलं घेतली, आता सगळे वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये जेवढे बेसिक क्वेश्चन विचारतील तेवढे त्या पद्धतीने घेतले। त्यानंतर अंडी घालणारा एक सस्तन प्राणी, त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये पण ते सांगून टाकलं की प्लॅटिपस नावाचा जो काय प्राणी तो सस्तन प्राणी काय करत असतो, त्या ठिकाणी अंडी घालत असतो। ओके, मग पुढचा क्वेश्चन 38 नंबरचा 38 नंबरचा क्वेश्चन। आता बघा हे जो काय 38 नंबरचा क्वेश्चन आहे, 38 नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। ह्या 38 नंबरच्या क्वेश्चनचं वैशिष्ट्य 58 नंबरचा जो काय क्वेश्चन आहे, ह्या 58 नंबरच्या क्वेश्चनचं वैशिष्ट्य असं की शांत डोक्याने सोडवायचा होता विषय हा। ज्याने शांत त्या ठिकाणी डोकं ठेवलं की त्याला 100% त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं। बघा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत, कोणाचं विचारलंय, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत टिंब असते। आता मी तुम्हाला आहे ना व्यवस्थित एकदम बेसिक होतं, खाली ऑप्शन बघा, 1800 पटीने जास्त, 1800 पटीने कमी, यापैकी नाही आणि हायड्रोजन अणूच्या वस्तुमाना एवढे। आता मला सांगा, ज्या अर्थी एक्झाम हिथं 1800 पटीने जास्त आणि 1800 पटीने कमी म्हणतोय त्याचाच अर्थ 100% उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये ठेवले। दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी अजून सांगितलं होतं की 2 आणि 3 ला सोडायचं नाही। अजून पुढे जाऊन एक गोष्ट सांगितली होती की ज्या अर्थी एक्झामिनर क्वेश्चन फ्रेम करतोय त्या अर्थी त्याला उत्तर द्यायचंय, यापैकी नाहीला शक्यतो जायचं नाही जोपर्यंत तुम्हाला 100% शुअर असत नाही तुम्ही की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाहीच आहे, त्याच वेळी जायचं, अदरवाईज यापैकीला नाहीला जायचं नाही। मग जर मी 3 ला काट मारला असता तर 100% ऑप्शन नंबर 2 लाच मी त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये टिक केलं असतं। या प्रश्नाचं उत्तर कुठल्याच महाराष्ट्रातल्या मास्तरला येणार नाही, पोरांचं तर सोडच, मास्तरला येणार नाही। म्हणजे माझ्या वाचनात हा आतापर्यंत सायन्सचा, म्हणजे मी एवढ्या वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवले, माझ्या वाचनामध्ये हा प्रश्न नव्हता कधीच। मग पण त्याला सोडवायचा आहे, पेपर आपल्याला सोडवण्यासाठी दिलाय, सोडून देण्यासाठी दिलेला नाही। यापैकी नाहीला मी जाणार नाही, कारण मला एवढं तर दिसलं होतं ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये काय आहे, त्या ठिकाणी सिमिलॅरिटी, सारखेपणा मला दिसतोय। एका ठिकाणी फक्त काय म्हणलंय 1800 पटीनं जास्त म्हटलंय आणि एका ठिकाणी म्हटलंय 1800 पटीनं कमी, म्हणजे 100% उत्तर हित आहे। हायड्रोजन अणू एवढे असं काही येणार नाही। मग जास्त का कमी, मग थोडं शांत राहून मी विचार केला, तसंही मी ऑप्शन नंबर 2 ला टिक का केलं असं हे सांगितलं। आता दुसरी मेथड सांगतो बघा, सपोज तुम्ही एखादा अणू घेतला, काय घेतला, अणू घेतला, अणूमध्ये आतमध्ये असतात प्रोटॉन,
कोण असतात, आतमध्ये असतात प्रोटॉन, त्याच्यावरती असतो धन चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, त्याच्या बाहेर काय होत असतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. काय करत असतात, इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती काय असतात, असे फिरत असतात. आणि इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज असतो निगेटिव्ह. कसा असतो, निगेटिव्ह म्हणजे वजा चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉन्सवरती. हे जे काय बाहेरचे फिरतायत, मी प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन्सवरती ह्याला हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कसा आहे, निगेटिव्ह आहे, वजामध्ये चार्ज आहे. जर वजामध्ये चार्ज आहे तर मला सांगा, इथं हायड्रोजन, हायड्रोजन हे एक काय आहे, मूलद्रव्य आहे. काय आहे, मूलद्रव्य आहे. मग आता मला सांगा, जर हायड्रोजन हे मूलद्रव्य असेल तर ह्या हायड्रोजनचं वजन, वस्तुमान म्हणजे काय, वजन, हायड्रोजनचं वजन हा इलेक्ट्रॉन वजामध्ये आहे. हायड्रोजन म्हणजे H1 असं लिहितात, H1 म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन असतो. म्हणजे 100% हायड्रोजनचं वजन हे कसं असणार आहे, हो जास्त असणार आहे, कारण ऑलरेडी ती काय आहे, मूलद्रव्य आहे. आपली जी काय आवर्त सारणी आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला हायड्रोजननं सुरुवात होते. ओके, हायड्रोजन 1 असे लिहितात, म्हणजे एक प्रोटॉन असतो. जेवढा प्रोटॉन असतो तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे एक इलेक्ट्रॉन असणार. म्हणजे त्याचं वस्तुमान हे इलेक्ट्रॉनपेक्षा काय असणार, हो 100% जास्त असणार. परंतु क्वेश्चन काय विचारलाय, हायड्रोजनचे जास्त आहे, पण क्वेश्चन असा विचारलाय इलेक्ट्रॉनचे वस्तुमान. जर हायड्रोजनचं जास्त आहे याचा अर्थ इलेक्ट्रॉनचं कसं असणार, कमी असणार, कमी. आणि त्यांनी प्रश्न असा विचारलाय, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान, तोडा बघा, तोडून वाचायचं, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असणार आहे. इलेक्ट्रॉनचं विचारलंय, इलेक्ट्रॉनचं वजन हे कमीच असणार आहे. आणि कमी हिथं ऑप्शन दिला होता, याच्यावरून ऑप्शन नंबर 2 मार्क केला असता तरी देखील तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं, 1800 पटीनं कमी आहे. पुढचा क्वेश्चन त्यांनी असं विचारलं होतं, हिथं क्वेश्चन त्या ठिकाणी रब झालाय, पण क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो. कांस्य हा धातू, बघा कांस्य हा धातू खालीलपैकी कशापासून बनलेला आहे. तांबे व कथील, तांबे व जस्त, तांबे व निकेल, तांबे निकेल आणि कथील. हे 2 ऑप्शन आहेत, हे 2 ऑप्शन आहेत, हे 2 ऑप्शन आहेत, इथं 3 ऑप्शन ठेवले. 100% ऑप्शन हे उत्तर येणार नाही. सगळीकडे तांबे 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 आहे, सगळ्यांना माहिती आहे. कांस्यामध्ये आपल्याला कांस्य पदक भेटतं, तर कांस्यामध्ये लक्षात ठेवायचं, तांबे तर असतं, सगळ्या जगाला माहिती आहे तांबे असणार आहे, तांबे तर आहे. परंतु पुढचा धातू कुठला आहे, ह्या कांस्याच्या क वरून त्याच्यामध्ये कथील असतं, हे लक्षात ठेवायचं. काय ट्रिक सांगितली मी, ह्या कांसेच्या क वरून त्याच्यामध्ये कथील असतं हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 1 हे त्या ठिकाणी उत्तर राहील. पुढं अत्यंत सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता की त्या ठिकाणी विचारले की प्रकाशाचा वेग किती असतो. काय विचारले, प्रकाशाचा वेग किती असतो. तर सगळ्यांना माहिती असलेला प्रश्न आहे. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद, प्रति सेकंदाला म्हणजे एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर या वेगानं त्या ठिकाणी प्रकाश फिरत असतो. आला का नाही प्रकाशवरती क्वेश्चन. तुम्हाला मी काय सांगितले, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा मधले फक्त युनिट एकदम व्यवस्थित त्या पद्धतीनं करून जायचे. 100% वनस्पती वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण मी मागच्या जीएसच्या लेक्चरला सांगितले. ज्याने कोणी जीएसचं लेक्चर मागचं बघितलं नसेल त्याने आवर्जून जाऊन, बाकीचं सगळं सोडा, जीएसचं लेक्चर तुम्ही आवर्जून बघा. हे जीएसचं लेक्चर बघा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना पोचवा, तुम्हाला 100% फायदा होणार. आणि ज्यावेळेस मी सांगत असतो की बाबा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, तर त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी उत्तरं द्यायची, म्हणजे जेणेकरून तुम्ही ॲक्टिव्ह राहता, शोधत राहता. आणि मी असेच प्रश्न विचारणार जे बाबा एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत. 30 जूनला बघा, 30 जूनला नवे लष्कर प्रमुख आले. आणि हा प्रश्न बघा, हा प्रश्न 7 जुलैच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला, म्हणजे हा एकदम करंटचा ताजा क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामुळे बरेचशा जणांनी जनरल मनोज नरवणे असं काहीतरी उत्तर लिहिलं होतं, तर त्यांचं ते उत्तर नाही. ऑप्शन नंबर 4 जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्कर प्रमुख त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. मग इथं ऑप्शन नंबर 3 बघा, जनरल बिपिन रावत हे ऑलरेडी एक्सपायर झालेले आहेत. आणि ते कोण होते, भारताचे पहिले CDS होते.
भारताचे पहिले CDS होते. क्वेश्चन असा विचारला, भारताचे पहिले CDS कोण? जनरल बिपिन रावत. मग आत्ताचे नवीन CDS कोण आहेत? कोण आहेत? अनिल चौहान. कोण आहेत? अनिल चौहान. अनिल चौहान हे भारताचे नवीन CDS आहेत आत्ताचे रिसेंटली. मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगायचंय, नवे लष्कर प्रमुख तर तुम्हाला कळले कोण? जनरल उपेंद्र द्विवेदी. नवीन CDS तुम्हाला मी सांगितले अनिल चौहान. मग आता तुम्ही मला नौदल प्रमुख कोण आणि वायुदल प्रमुख कोण हे खाली कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचं आहे. आणि प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने शोधायचे, बाकीच्यांच्या कमेंट वाचायच्या नाहीत. पॉज करायचंय, शोधायचंय, त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर अत्यंतिक करंट मधला त्या ठिकाणी मुद्दा विचारला होता की भारताच्या सागरमाला म्हणजे काय? की बाबा सागरावरती बंदर बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. मग ह्या सागरमाला अंतर्गत वाढवान नावाचं बंदर बांधलं गेलेलं आहे. तर हे वाढवान बंदर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इथं पहिला ऑप्शन काय तर मुंबई किंवा ठाणे वगैरे असू शकतो. ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी. ऑप्शन नंबर 3 पालघर या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन मध्ये असं विचारलं होतं, BNS म्हणजे त्यांनी असं दिलं होतं BNS ह्याचा फुल फॉर्म काय? आणि आपल्याला माहिती आहे आता कायद्यांमध्ये त्या ठिकाणी कायद्यांची नावं चेंज झालेली आहेत. तर बी म्हणजे भारतीय, एन म्हणजे न्याय आणि एस म्हणजे संहिता. भारतीय न्याय संहिता ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. भारतीय नागरी आता सध्या कशामध्ये चेंज झाल्या हो? इथं न्याय संहिता, इथं न्याय सुरक्षता असं म्हणताय. तर नागरिकांची सुरक्षा वगैरे असे काय कायदे आले नाहीत रिसेंटली. हा अत्यंतिक करंटचा इम्पॉर्टंट असलेला क्वेश्चन होता, सोप्या कॅटेगरीतला होता. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता असं त्या ठिकाणी आत्ता नवीन हे आलेलं आहे. पुढं ईव्हीएमचा जसा हिथं फुल फॉर्म विचारलाय तसाच ईव्हीएमचा फुल फॉर्म विचारलेला आहे. हा बाकी सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, चुकायला नव्हता पाहिजे. ईव्हीएमचा फुल फॉर्म काय? आता ईव्हीएमचा फुल फॉर्म मध्ये पहिले 2 ऑप्शन त्यांनी दिलते, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल. मला सांगा ईव्हीएम मधला इलेक्ट्रिकल म्हणजे आपण ज्यावेळेस मतदानाला जातो त्यावेळेस एखाद्या तारेला असं धरून येतो का? इलेक्ट्रिकल मध्ये ज्या तारा असतात, वायरिंग असतं, त्यांचा लाईट असते, ह्यांचा डीपी असते, आपले फ्यूज असते, हे सगळं इलेक्ट्रिकल आहे. आणि आपण तिथं काय करतो, जसं आपण मोबाईलला बघा आपला मेसेज आला की टिक करतो, बरोबर ना? टिक केलं, मार्क झालं ते, किंवा मेसेज टाईप करताना टाईप करतो. म्हणजे तसं आपण इलेक्शनला ज्यावेळेस वोटिंगला जातो त्यावेळेस पण त्या ठिकाणी काय करतो, सपोज एखाद्याला राष्ट्रवादीला मत द्यायचंय, घड्याळावर दाबणार. ज्याला सपोज एखाद्याला तुतारीला द्यायचंय तो तुतारीवर दाबणार, कमळाला द्यायचंय तो कमळावर दाबणार, ज्याला धनुष्यावर द्यायचंय धनुष्यबाणावर दाबणार. म्हणजे काय करणार की बाबा तिथं त्या ठिकाणी आपल्याला बघा आता बरेचसे जण ऑनलाईन त्या ठिकाणी क्वेश्चन सोडवतात, ABCD असे मार्क असतात, 1 2 3 4. मग मला B ला करायचंय, मी B वर टिक करणार. मग तशा पद्धतीने टिक करतो. मग सेम आपल्या मोबाईल सारखं. आणि मोबाईल ही आपले इलेक्ट्रिकल आहे का? इलेक्ट्रिकल नाही, मोबाईल हे आपले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे. कसली? इलेक्ट्रॉनिक्स. त्यामुळे पहिला आणि दुसरा ऑप्शन गेला होता. मग त्याच्या पुढे चौथा ऑप्शन दिला होता इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन आणि चौथा ऑप्शन दिला होता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तर इलेक्ट्रॉनिक्स वोटर नसते, इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन असते. बऱ्याच एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी उत्तर होतं. पुढचा क्वेश्चन 65 नंबरचा क्वेश्चन असा आहे की नुकत्याच पार पडलेल्या जे काय ICCI T20ची वर्ल्ड कपची क्रिकेटची ट्रॉफी होती त्या खालीलपैकी किती संघांनी सहभाग घेतला होता? तर माहिती असायला पाहिजे की T20 ऑलरेडी भारतानं जिंकला. तर T20च्या संदर्भात सगळे प्रश्न करून जायचा. बघा पहिला क्वेश्चन अजून काय विचारला जातो, खालीलपैकी T20 मॅच कोणत्या देशांमध्ये पार पडली? कुठं? अमेरिका आणि वेस्ट इंडिज, बरोबर. त्याच्यानंतर कोणी जिंकली? भारताने जिंकले. क्वेश्चन तिथं बारका असं फिरवू शकतात. कोणाच्या विरुद्धात जिंकली? दक्षिण आफ्रिकेच्या. मॅक्सिमम लोकांनी मॅच बघितलेली. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धात भारताची मॅच झाली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्या ठिकाणी मॅच झाली. अतिशय रंगतदार त्या ठिकाणी सोहळा झाला. आणि बऱ्याच वर्षानंतर 2007ला महेंद्रसिंग धोनीनं हे जिंकले होते, T20ची मॅच जिंकली होती. त्याच्यानंतर हा आपला दुसरा कप आहे. क्वेश्चन असा विचारते आतापर्यंत T20चा वर्ल्ड कप भारतानं किती वेळा जिंकलाय? 2 वेळा जिंकलाय. बघा
कोणाच्या विरुद्ध आता आपण मॅच जिंकली? दक्षिण आफ्रिकेच्या. म्हणजे उपविजेता संघ कोण आहे? दक्षिण आफ्रिका. कुठं पार पडली? अमेरिका वेस्ट इंडिज मध्ये पार पडली. ओके, आणि पहिल्यांदाच त्या ठिकाणी पार पडली होती, त्यामुळे तिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बर, अजून काय क्वेश्चन आहे? 20 संघाविरुद्ध झाली. त्याच्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला दिले? आपला भारताचा सगळ्यात जबरदस्त गोलंदाज जसप्रीत बुमराला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट त्या ठिकाणी ट्रॉफी दिलेली. महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. अशा पद्धतीने मला असं वाटतं सगळेच्या सगळे प्रश्न त्या ठिकाणी. एक क्वेश्चन राहिला आय थिंक. हां, 98 नंबरचा क्वेश्चन इथे टाकला होता. सध्याचे मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन नंबर 3. बघा, तुम्हाला मी काय सांगितलं, एखाद्या व्यक्तिविशेषवरती क्वेश्चन विचारला असेल ना, तुम्ही डोळं झाकून ऑप्शन नंबर 3 मार्क करा, मधुकर पांडे. बघा, पण ही प्रश्न यायला पाहिजे, ज्याने फॉर्म भरलाय त्याला आयुक्त माहितीच पाहिजेत, कारण विचारतात ते ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याच्या विशेषवरती क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे जिल्हा विशेषवरती करून जायचं. श्री मधुकर पांडे हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काय मीरा भाईंदरचा पेपर आहे तो संपलेला आहे. करंटच्या अँगलला कसे उत्तर सोडवायला पाहिजे होतं, ह्याचे बाकीचे ऑप्शन काय आहेत, कोणीच तुम्हाला बाकीचे ऑप्शन सांगितले नाही. तुम्ही यूट्यूबचा कुठला पण व्हिडिओ काढा आणि आपलं कंपॅरिझन करा, तुम्हाला तो सोप्या पद्धत बाकीचे ऑप्शन काय आहेत ते लक्षात कसे ठेवायचे. बघा, लक्षात कसे ठेवायचे तुम्हाला कोणी सांगणार नाही, ते आपण सांगितले. त्यामुळे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले ते जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. ते जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते तर तेवढाच मला ते व्हिडिओ बनवण्यामध्ये मला उत्साह येत असतो. त्याच्यामुळं माझी एक तुम्हाला विनंती की ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा सर असं घ्या तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारलेली असतात ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर देत चला. तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. धन्यवाद.